लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळाची जाती तरी लाभावी न प्रीती. पोटी भार वाहे, पोटी भार वाहे, त्याचे सर्वस्वही साये. ऐसी कळवळाची जाती तरी लाभावी न प्रीती. तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, तुम्हा संतांवरी ओझे. ऐसी कळवळाची जाती तरी लाभावी न प्रीती. विठ्ठल 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 विठ्ठल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं करो मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. महायोग पीठे तटे भीमरत्या, वरं पुंडलिकाय धातु मुनीन्द्रे. समागत तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंग कर, पांडुरंग कर प्रथम नमन. पांडुरंग कर प्रथम नमन. पांडुरंग कर, पांडुरंग कर प्रथम नमन. पांडुरंग कर प्रथम नमन. पांडुरंग करू, पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंग करू, पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंग करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचे या, दुसरे चरण संताचे या. त्यांच्या कृपादाने, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका. त्यांच्या कृपादाने, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका. त्यांच्या कृपादाने, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका. त्यांच्या कृपादाने, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंग कर प्रथम नमन. दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया. पांडुरंग करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. जयांची केल्या स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण. तेची वंदू श्री गुरुचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग्यास सामर्थ मिळते, जिथे मानवास मिळे
मोक्ष गाथा तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदार सोपान देवा निवृत्ती उदार सोपान देवा निवृत्ती उदार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावना नमो त्रिभुवन पावन आदित्य जननी देवाचिया आदित्य जननी देवाचिया आदत्रय जननी देवाची आदत्रय जननी देवाची आदरणीय परमपूज्य वासुदेव नंदगिरी बहुरूपी बाबांच्या चरणी नतमस्तक होते. त्याचबरोबर ज्या मातापित्यांनी जन्म दिला आणि या इथपर्यंत येण्याचा मार्ग ज्यांनी दाखवला असे मातापित्यांच्या चरणी नतमस्तक होते आणि तुम्हा अम्मा वारकऱ्यांच्या चरणी एकदा नतमस्तक होते. मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी यावर करी संतांच्या वर करी संतांच्या यावर करी संताच्या यावर करी संताच्या यावर करी संताच्या मस्तक हे पायावरी यावर करी संतांच्या यावर करी संतांच्या यावर करी संतांच्या मस्तक हे पायावरी यावर करी संताच्या यावर करी संताच्या यावर करी संताच्या लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळल्याची जाती तरी लाभावीन प्रीती. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देऊचे असणारे प्रसिद्ध संत जगाच्या कल्याणासाठी ज्यांनी जन्म घेतला असे जगतकल्याण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराया या जगद्गुरु तुकोबरायांचा अवघ्याशा 4 चरणांचा काकड्यातील पहिल्याच मंगल चरणातला असणारा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबराया संतांची महती सांगताय, परंतु संतांची महती सांगताना तुलनात्मक सांगताय. ती तुलना करत असताना कोणाशी तुलना करताय हे अभंगातून आपल्याला कळतंय. कारण सगळ्यात श्रेष्ठ मानणारी आई आहे आणि ही जी आई आहे त्या आईशी संतांशी तुलना करणारा अभंग आहे. प्रस्तुत अभंगातून समोर लक्ष असू द्या, बडबड बंद करा. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबराया तुम्हा मानव जीवनाला आई काय असते जीवनामध्ये सांगताय. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. सदैव लेकराचे हित करणारी ती माऊली असते, ती म्हणजे माय असते. सदैव मुलाच्या हिताचा विचार करणारी ऐसी कळवळल्याची जाती तरी लाभावी न प्रीती. तिच्या इतकं प्रेम करणारं माया करणारं या जगामध्ये दुसरं कोणीच तुम्हाला मिळणार नाही आणि भेटणार नाही. कितीही प्रयत्न केला, शोधण्याचा प्रयत्न केला तरी भेटणार नाही. ही कुठे बाजारात विकत भेटणारी वस्तू नाही. माय आणि बाप हे कुठेही बाजारात विकत भेटणारी वस्तू नाही. किती मोलाने आपण विकत घेऊ शक्यच नाही. परंतु सर्वांच्या जवळ असणारी ही वे म्हणजे असते ती माय. आणि ते सदैव लेकराच्या हितासाठी सदैव लेकराचं हित बघणारी माय असते. मग त्याच्यासाठी लेकराचा भारही ती वाहत असते, ती माय असते. मग त्या संतांशी तुलना केली अशी असणारी माय. तुका म्हणे माझे तुम्हा संतांवरी वजे. तुकाराम महाराज म्हणतात की जशी माय असते ना तसंच तुम्ही आमचं ओझ कोणाला सांगताय, संतांना सांगताय, तसंच तुम्ही आमचं ओझ वाहा. ऐसी कळवळल्याची जाती तरी लाभावी नव्हे.
विठ्ठल 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 विठ्ठल. सगळ्यांना ज्ञात आहे, माहीत आहे आज आपण कशासाठी जमलोत माहीत आहे. तरीही माझं सांगणं आज देव कर्तव्य आहे की आज ज्या मातोश्री आपल्यातून सोडून जाऊन वर्ष झाले असे असणाऱ्या गंगा भागीरथी देवबाई त्र्यंबक इंगळे आज या आईंना या इंगळे परिवारातून जाऊन वर्ष होत आहे आणि आजचा त्यांचा प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आपण साजरा करतो आहे. खरं तर आई बापांचे ऋण आपल्यावरती इतके मोठे असतात, इतके मोठे ऋण असतात की त्यांच्या ऋणातून आपण कधी उतराईच होऊ शकत नाही किंवा त्यांचे ऋण आपण कधी फेडू शकत नाही. मग त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी काहीतरी नवे मार्ग आहे, तो म्हणजे पिंडदान करणं. त्या व्यक्तीविषयी कृतज्ञता व्यक्त करणं म्हणजे त्या व्यक्तीचे पिंडदान करणं. आणि आजचा त्या व्यक्तीचा मोक्षप्रदान दिवस आहे. तर या इंगळे परिवारामध्ये या मातोश्री निघून गेल्यानंतर त्यांच्या मागे असणारा दुःखांतित परिवार म्हणजे शंकर त्र्यंबक इंगळे मुलगा आहे, नारायण त्र्यंबक इंगळे मुलगा आहे, विठ्ठल त्र्यंबक इंगळे मुलगा आहे, तसेच जनाबाई पंढरीनाथ धुमाळ मुलगी आहे, मीराबाई अण्णा गरड मुलगी आहे, बेबीताई अशोक हिंगमिरे मुलगी आहे, त्याचबरोबर ताराबाई भरत गरड मुलगी आहे, गंगा भागीरथी सरला रतन धुमाळ मुलगी आहे, त्याचबरोबर नातू आहे नामदेव शंकर इंगळे, किशोर विठ्ठल इंगळे, लक्ष्मण शंकर इंगळे, संतोष नारायण इंगळे, सचिन नारायण इंगळे असा असणारा इंगळे परिवार त्यांच्या मागे आहे. परंतु या इंगळे परिवारातून ज्यावेळेस माय निघून गेलेली आहे त्या माईचं खूप मोठं दुःख आज या इंगळे परिवाराला जाणवत असेल. म्हणून तर सेवेसाठी आईची आठवण करून देणारा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. मनुष्य जन्माला आल्यापासून त्याच्यावर अनेक संस्कार होत असतात, अनेक संस्कार त्याच्यावर होत असतात. 16 संस्कार सांगितलेले आहेत, परंतु 16 संस्कार आपण करत नाही तर त्यातले 3च संस्कार आपण करतो. कोणते? एक नामकरण संस्कार, दुसरा म्हणजे विवाह संस्कार आणि तिसरा म्हणजे अंत्येष्टी संस्कार. जो जन्माला आलाय त्याचा हा संस्कार होणारच आहे. माऊली म्हणतात उपजिते नासे नासले ते पुनरुपी दिसे हे घटिका यंत्र परिभ्रमेगा. जो या मृत्यूलोकामध्ये जन्माला आलाय तो नासणार आहे, तो एक ना एक दिवस जाणार आहे. परंतु अंत्येष्टी संस्कारानंतरही माणसाचे विधी केल्या जातात. 3 विधी केल्या जातात. एक अंत्यसंस्कार विधी, दुसरा दशक्रिया विधी आणि 13वे हे शास्त्र आहे. दशक्रिया विधी केला जातो. आजचा विधी म्हणजे वर्ष श्राद्धाचा विधी केला जातो. या 3 विधी केल्या जातात. या तिन्ही दशक्रिया विधी झाल्यानंतर 13व्याचा विधी होतो आणि या 13व्याच्या दिवसानंतर या व्यक्तीचा प्रवास चालू होत असतो. तो वर्षभराचा प्रवास चालू होत असतो. वर्षभराचा प्रवास संपल्यानंतर आजचा त्या व्यक्तीचा मोक्ष प्राप्तीचा दिवस असतो. म्हणून आजच्या दिवशी आपण त्या व्यक्तीचे ऋण फेडण्यासाठी पिंडदानात विधी करतो आणि हे पिंडदानात विधी करत असताना आपला मंत्र उच्चार चुकला असेल ब्राह्मण देवतेकडून किंवा आपलं लक्षही नसेल तर त्याचा दोष लागू नये म्हणून हा नामकरण सोहळा इथे ठेवला जातो. विठ्ठल 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 विठ्ठल. नामकरण सोहळा आपण इथे करतो. त्याचबरोबर त्या व्यक्तीला आपण तिळ पुण्य समर्पित करत असतो. हे तिळ पुण्य आपण समर्पित करायचंय. मग कसं करणार? तर इथे बसल्यावर नुसत्या गप्पा मारायचा नाही, नामचिंतन करायचंय, त्या भगवंताचं नामस्मरण करायचं आहे. असो अभंग सेवेसाठी घेतलेला आहे जगद्गुरु तुकोबाराय. हे जगद्गुरु तुकोबाराय कोण?
ज्या जगद्गुरु तुकोबारायांचं नाव ऐकताच यमाने देखील थरथर कापतो. तुकाराम 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 ओ तुकाराम 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 नाम घेता काव्यम नाम घेता काव्यम नाम घेता काव्यम धन तुकोबा समाता धन तुकोबा समाता धन तुकोबा समाता धन तुकोबा समाता आ तुकाराम तुकाराम नाम घेता काव्यम नाम घेता काव्यम नाम घेता काव्यम धन तुकोबा समाता धन तुकोबा समाता धन तुकोबा समाता धन तुकोबा सर्वश्रेष्ठ असणारे संत म्हणजे जगद्गुरु तुकोबरा, ज्यांचं नाव घेताच यमाने देखील थरथर कापावं. आपण कापो का? आपल्याला उलट नाही, यमाचं नाव ऐकलं तरी आपण थरथर कापतो, अशी आपली गत आहे. परंतु ज्यांचं नाव घेतात यमाने देखील थरथर कापावं असे असणारे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरा. या जगद्गुरु तुकोबरायांना देखील आईचं कौतुक करावं वाटलं, आईची महती गावा वाटली. कारण आई आहेच त्या पात्रतेची. आईची माया प्रेम इतकं मोठं आहे, इतकी मोठी आहे, ती कोणत्याच शब्दात वर्णन करू शकत नाही. परंतु आपण अभंग जगद्गुरु तुकोबारायाने लिहिलेला आहे, आपण त्याचं वर्णन करू शकत नाही. पण अवघ्याशा अर्ध्या पाऊण तासामध्ये त्याचं आपण थोडंसं चिंतन करणार आहोत. बघा, जो सत्ताधीश असणारा भगवंत आहे, तो सत्ताधीश असणारा भगवंत सुद्धा, त्याला सुद्धा या मृत्यू लोकामध्ये जन्माला येण्याच्या अगोदर त्यालाही वाटलं जर आई ही इतकी महत्वाची आहे. कारण म्हटलं जातं स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. स्वामी तिन्ही जगाचा जरी असला तर तो आईशिवाय काय आहे? भिकारी आहे, व्यर्थ आहे त्याचं जीवन. मग या देवाला सुद्धा वाटलं की आपल्याला या मृत्यू लोकामध्ये जन्माला जायचं असेल तर आपल्याला आई हे माध्यम वापरावं लागेल. म्हणून भगवंताने तो कौशल्याचा राम झाला, देवकीचा कृष्ण झाला, तो यशोदेच्या अंगणामध्ये खेळला. का झाला माहितीये? त्याला आई कळली, आई कळली. म्हणून आज या इंगळे परिवारातून आई गेलेली आहे, त्याचं दुःख या 3 दादांना, या 5 बहिणींना जाणवत असेल. आई काय असते ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. परंतु त्या भगवंताला सुद्धा वाटलं की आपण आई माध्यम वापरावं. कारण इतका मोठा सत्ताधीश असणारा भगवंत आहे, त्याच्या सत्तेशिवाय झाडे हलू शकत नाही, पाने हलू शकत नाही. शरीर कोणाची साथ चाले हे शरीर कोणाची साथ अरे हे शरीर कोणाची असते, हा जाणे शरीर कोणाची असते.
आले हे शरीर कुणाचे असत्य, त्याच्या सत्तेशिवाय हे शरीर चालू शकत नाही. ही झाडाची पाने हलू शकत नाही, नदीचं पाणीही वाहू शकत नाही. असा असणारा सत्ताधीश भगवान. बघा माऊली म्हणतात, म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हाले, तो जगाते चाळीता. असा असणारा सत्ताधीश भगवान आहे. त्याला सुद्धा आईचा आधार घ्यावा लागला. मग तुम्ही आम्ही काय? त्या भगवंताला सुद्धा आईचा आधार घ्यावा लागला. कारण तो भगवंत त्याने विचार केला, आईशिवाय आपण या जगामध्ये गेलो तर समाज आपल्याला नाव ठेवेल, समाज आपल्याला जगून देणार नाही. बघा ज्याच्या ज्याच्या जीवनात आई आहे ना, त्याला मायेचा प्रेमाचा कधीच कमी नसतो. ती आई असते. खरं सांगून जाईल, तुम्हा आम्हा मानवालाच आई हवी असं नाही. पशु पक्ष्यांना सुद्धा आई कळली हो. पशु पक्ष्यांना सुद्धा आई कळते. बघा टिटवी असते, टिटवी, त्या टिटवीचे अंडे तिने आपल्या घरट्यामध्ये घातलेले असतात. ते अंडे घरट्यामध्ये असतात, परंतु समुद्राच्या कडेला ते अंडे घातलेले असतात घरट्यामध्ये, आणि तिथून समुद्रातून उडी मारून एक बेडूक बाहेर येतो आणि त्या घरट्यातले अंडे खाऊन घेतो. हे दृश्य त्या टिटवीने बघितलं, आणि टिटवीने बघितल्यानंतर टिटवी धावून गेली. तोपर्यंत त्या बेडकाने उडी मारली आणि समुद्रात उडी मारून तो लपून बसला. समुद्रात उडी मारून लपून बसला. परंतु हे दृश्य टिटवीने बघितलं, माझ्या पिल्लांचे अंडे ह्या बेडकाने खाल्लेले आहे, त्याचा प्रतिशोध मी घेतला पाहिजे. टिटवी एक आई असते ना. पशु पक्ष्यांमध्ये सुद्धा आई दडलेली असते. त्या टिटवी फेरे मारते, गरके मारते. तिथेच तिला असं वाटतंय, आता तो समुद्रातून बेडूक बाहेर येईन, मग बाहेर येईन आणि त्या बेडकाला मी चोच मारेल, त्याला त्रास देईल, अशा ती टिटवीला वाटत असतं. परंतु तो बेडूक बाहेर येत नाही. काही कालांतराने ती टिटवी काय करते बघा ना. ती टिटवी त्या समुद्रातून आपल्या चोचेत पाणी भरते आणि बाहेर नेऊन टाकते. चोचेत पाणी भरते आणि बाहेर नेऊन टाकते. हे दृश्य किती वेळ चाललेलं असताना एक साधू बघतात, आणि त्या साधूने बघावं आणि म्हणावं, टिटवी ताई काय करतेस ग? तिनं म्हणावं, माझ्या पिल्लांचे अंडे या बेडकाने खाल्लेले आहे आणि तो बेडूक या समुद्रात लपून बसलेला आहे, म्हणून मी तो बाहेर येत नाही, म्हणून मी या समुद्राचं पाणीच काढून टाकणार आहे. सांगा बरं, त्या समुद्राची खोली आजपर्यंत कोणाला मोजता नाही आली, आणि त्या समुद्राचं पाणी हिच्या चोचीत वाहून संपणार आहे का? नाही संपणार. परंतु ती आई असते, त्या आईला वाटतं का माझ्या पिल्लांचे अंडे खाले म्हणून मी त्या बेडकाचा शोध घेतला पाहिजे. संपणार नाही पाणी, तरीही ती काम करत असते. तिच्यामध्ये एक आई दडलेली असते, म्हणून ती आई त्या पिल्लांसाठी धावत असते. माया मंदिर लागे कलश फुटाया, माया मंदिर लागे कलश फुटाया, आज घायल पक्षीनी जाई पिलाना बेटाया, आज घायल पक्षीनी जाई पिलाना बेटाया. ती घायाळ पक्षीनी आपल्या पिल्लांना भेटण्यासाठी जात असते, पण पिल्ल नसतात. ती माय असते. म्हणून या माईची सर कधी या जगात कुठेही तुम्ही शोधण्याचा प्रयत्न केला, कोणत्या प्रत्येक गोष्ट तुम्हाला हवीशी असणारी प्रत्येक गोष्ट कुठल्याही बाजारात तुम्हाला विकत भेटेल, पण माय बाप तुम्हाला विकत भेटेल. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, अन मला जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही, अन मला जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. आई तुझ्या
आईसारखी मूर्ती या जगामध्ये कुठेही दिसणार नाही. आज या इंगळे परिवारातून आई गेले, वर्ष झालं आई इथे बसलेली दिसत असेल, आई तिथे आठवत असेल. लेक कधी माहेराला येण्याची ओढ त्या आईला लागलेली असते, परंतु आज वर्ष झालेलं आहे, त्या लेकींना सुद्धा वाटत असेल की आमच्या आईचा फोनही आलेला नाही, आमच्या आईचे शब्दही कानावर पडलेले नाही. आज वर्षापासून त्या लेकी सुद्धा हळव्या झाल्या असतील की आई नाही. खरं तर ज्या परिवारातून आई जाते ना त्याला दुःख विचारा. त्या आईला आपलं लेकरू कसंही का असे ना, कसं असं ना, वेडा असलं, शेंबडा असलं, लाळ घालणार असलं तरी त्या आईला आपलं लेकरू प्रिय असतं बरं का, लेकरू प्रिय असतं. बघा एका ठिकाणी आम्ही कीर्तनाला गेलो होतो, सहज तिथे समोर बसलेलं जे लेकरू होतं ते लाळ गाळायचं, लाळ गाळायचं. आणि ज्यावेळेस लाळ गाळायचं घडी घडी लाळ खाली यायची, ती आई काय करायची, आपल्या पदराने ती लाळ पुसायची. त्या आईला कधी किळसवाणी वाटत नव्हतं. आणि समोर आमचे बाबाजी होते, त्या बाबाजींच्या दर्शनासाठी ते माय त्या लेकराला घेऊन आली. त्या लेकराला घेऊन आल्यानंतर बघा, बाबा एवढाच आशीर्वाद माझ्या लेकराला द्या, मी आहे तोपर्यंत याला मरण येऊ द्या. काय म्हणाली ती माय, माझे डोळे झाकायच्या अगोदर याला मरण येऊ द्या. का म्हणाली माहिती का, माझं येडा वागडा असणारे हे बाळ आहे, आज घाण करते मी साफ करायला आहे, परंतु मी गेल्यानंतर माझ्या बाळाची घाण कुणी साफ करणार नाही, ही काळजी करणारी माय असते. म्हणून तर जगद्गुरु तुकोबारायांना अभंगाच्या प्रथम चरणात म्हणावं लागलं, लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त. लेकराचे हित बघणारी असणारी ती माऊली असते, त्या माऊलीला आपण कधीच विसरू शकत नाही. त्या माऊलीची माया प्रेम वात्सल्य आपण कधीच विसरू शकत नाही. कारण आई असे असते ना, आपला मुलगा कसाही असला तरी त्याच्यावर प्रेम करणारी आई असते. आई त्याचं गुण बघून प्रेम करत नसते, आई त्याची श्रीमंती बघून प्रेम करत नसते की आपल्या मुलाजवळ किती श्रीमंत आहे, किती मोठा बंगला आहे, किती मोठ्या गाडीत तो फिरतोय, हे बघून आई कधी प्रेम करत नसते. हे बघून कधी प्रेम करत नसते. कारण आई असे असते, दोन जर लेकरं असले, एक जर श्रीमंत असला तर एक वेळ जो संसारात लक्ष नसलेला प्रेम मुलावर एक वेळ जास्त प्रेम करेल, दारू पिणारा असला त्याच्यावर एक वेळ जास्त प्रेम करेल. कारण तिला माहिती आहे सर्व गुण संपन्न असणारा मुलगा माझा व्यवस्थित राहील, परंतु हा व्यवस्थित राहणार नाही. आई सगळं संपन्न असलेल्या मुलावर जास्त प्रेम करणार नाही, परंतु ह्या मुलावर जास्त प्रेम करत. आई कधी गुण बघून प्रेम करत नाही, तर आई आपल्या लेकरांना सदैव माया प्रेम करणारी आई असते. आई माझी मायेचा सागर
दिला तिने जीवनाकार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार नभीची चांदणी तुग चंदनाची कोर नभीची चांदणी तू चंदनाची कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर तुझ्या शीतल छायेमध्ये आई दिले मग बाईना आई देवापाशी निघ आई तुलाच ग मागे ना आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार 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 आई हा आपल्या मायेचा सागर आहे. सागराची जरी उपमा दिली त्या आईला तरी कमी पडेल. एकदा भगवंताला वाटलं सागराची उपमा द्यावा आईला, परंतु सागर हा काय होतो नंतर खारट होतो. आईचं प्रेम खारट नसतं. आईचं एवढं मोठं प्रेम आहे ते आपण सांगू शकत नाही. आपण रस्त्याच्या कडाने खडी फोडणारी आई बघितली का? रस्त्याच्या कडेनं काम चालू असतं आणि त्या कामाजवळ खडी फोडणारी आई असते. अरे एक दिवस जरी तिनं काम केलं तिचा हप्त्याभराचं पोट ती भरू शकते, परंतु दिवस रात्र मुलांसाठी कष्ट करणारी ती आई असते. कारण आपल्या मुलाचं कल्याण व्हावं. आज आपल्याला जो त्रास आहे ते पुढे जाऊन आपल्या मुलाला होऊ नये तो विचार करणारी माय असते. म्हणून म्हटलं जातं तळपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात राहिली समाजासाठी तू कष्टाचा घामात. कधी घडे तिला उपवास. कधी घडेल ना बरघास कधी घडे तिला उपवास ओल मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. ओल मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. ती आपल्यासाठी कधी उपाशी राहिली असेल. अर्धवट उपाशी राहणारी आई आपल्याला कधी आठवत नाही, पण आई कधी आठवते सांगू का? ऐका ना, आई कधी आठवते. घरामध्ये धुणं धुताना आई आठवते, भांडी घासताना आई आठवते, दोरी व कपडे वाळत असताना आई आठवते, दरवाजा पुढची रांगोळी बघून आई आठवते, आणि गाई वासराला चाटते तेव्हा आई आठवते. बघा हंबरुनी बसरले चाटीत वागाय. तवा मले तिच्या मधी दिसती माझी माया, दिसती माझी माया. हंबरुनी वासरले चाटती वागाय. हंबरुनी
दिसती माझी माया दिसती माझी माया दिसती माझी माया जेव्हा गोठ्यामध्ये गाई एखाद्या वासराला चाटत असेल ना तेव्हा आपल्याला माय दिसते. चिमणी एखाद्या पिल्लाला दाना नेऊन देत असेल ना तेव्हा आपल्याला माय दिसते. बघा ती माय आपल्याला तेव्हा आठवते. इतर वेळ आपल्याला क्षणाक्षणाला आठवण होणारी माय आहे, कारण तिचं प्रेम आपल्याला आहे तोपर्यंत कळत नाही, परंतु ज्या वेळेस माय निघून जाते ना तेव्हा आपल्याला तिचं प्रेम कळतं. कृपया थोडं शांतता धरा. विठ्ठल 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 ती माय कधी आठवेल माहिती का? ती माय निघून गेल्यावर आपल्याला माय आठवते, तोपर्यंत आपल्याला माय आठवत नाही. जगद्गुरु तुकोबारायांना माय सांगायची असेल, कारण ती माय अशी आहे, ऐसी कळवळल्याची जाती तरी लाभावी न प्रीती. इतकं मोठं प्रेम त्या माईचं आहे, आपण कधीच विसरू शकत नाही. एवढं मोठं प्रेम आहे. विठ्ठल 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 आईचं प्रेम आपण विसरू शकत नाही. आई जोपर्यंत आपल्या जवळ असते ना, कधी आपल्या लेक माहेरे यावं, त्या लेकीला कधी रिकाम्या हाताने जाऊन देत नाही बरं कधी आई, कधी नाही. घरात किती गडगंज गरिबी असू द्या, आता या माईची एवढी गरिबी असेल तरी तिने एवढी 7-8 लेकरं सांभाळली. सांभाळत असताना एवढं आज आपल्याला एक लेकरू सांभाळायचं जड होतं, पण या माईनं 7-8 लेकरं सांभाळली. एवढेच लेकरं सांभाळत असताना या मायबापाला किती कष्ट सोसावे लागले असतील, हा विचार केलाय का कधी? कधी काय काम केले असेल, कधी काय काम केलं असेल, आईनं किती दुःख काढले असतील. पण आपल्या लेकरांना आज एका लेकराला पोलीस बनवलेलं होतं, प्रत्येकाला काही ना काही कामासाठी. आणि एक लेक तर आमच्या जवळच आहे, लासलगावला 2 जणी आहे तिथे. पण सगळ्यांचं व्यवस्थित करून देणारी, सुखरूप करून देणारी माय असते. ते वडील असतात की आपल्या मुलाबाळांचं कल्याण व्हावं ही तर जोपासणारे वडील असतात. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांना अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांग. ऐसी कळवळाच जात ऐसी ऐसी कळवळाच जात ऐसी कळवळाची जाते ऐसी ऐसी कळवळाची जाते ऐसी कळवळाच जात ऐसी कळवळाच जात ऐसी कळवळाची जाते ऐसी ऐसी कळवळाची जाते करीना भावीना प्रीत करीना भावीना प्रीत करीना भाविना प्रीती करीना भाविना प्रीती ऐसी कळवळाच जात ऐसी ऐसी कळवळाच जात ऐसी कळवळाची जाती ऐसी ऐसी कळवळाची जाती ऐसी कळवळल्याची जाती तरी लाभावी न प्रीती. ती माय आहे, लक्ष द्या माय.
मला तुम्हाला माय सांगायचे आहे, आई सांगायची आहे. बघा, ज्यावेळेस श्रीराम प्रभूंना वनवास सांगितला आणि वनवास सांगितल्यानंतर कौसल्य मातेला कळावं की माझ्या राघवाला वनवास सांगितलाय, तर राघवाने आईच्या दर्शनासाठी यावं. आई मला 14 वर्षासाठी आशीर्वाद दे. अरे बाळा, आयुष्यभर माझा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे, मग 14 वर्षासाठी का मागतो रे बाळा? राघवा, त्यावेळेस श्रीराम प्रभूंनी म्हणावं, आई मला वनवासाला जायचं आहे आणि 14 वर्षाच्या वनवासामध्ये असताना मी तुझे आशीर्वाद रोज घेऊ शकत नाही, म्हणून 14 वर्षासाठी मला आशीर्वाद तुझे दे. त्या आईच्या हातामध्ये ताट होतं आरतीचं. बघा, हे कळताच, वनवास हे कळताच त्या आईच्या हातातलं ताट पडावं, तो दिवा एकीकडे जावा, अक्षदा विस्कटल्या जावा, फुलंही इकडे तिकडे पडावी. परंतु ज्यावेळेस श्रीराम प्रभू वनवासाला निघून गेलेले आहे, वनवासाला निघून गेले आहे आणि वनवासाला सोडवण्यासाठी सुमंत त्यांच्या बरोबर गेलेले आहे. सुमंत सोडवण्यासाठी गेले, परंतु सुमंत परत येत आहे. 3 दिवसानंतर परत आले आणि परत आल्यानंतर सुमंताने विचार केला, आपण जर असंच घोड्यांचा आवाज करत घरी जावं तर कोणीतरी जागं होईल, परंतु जागं कोणी झालं नाही पाहिजे, शांततेत आपण गेलो पाहिजे. सुमंताने आपल्या घोड्यांचा आवाज एकदम हळू केलेला आहे आणि हळू आवाजात घेऊन चाललेले आहे. पण 3 दिवसानंतरही रात्रीचे 12 वाजता रडण्याचा आवाज येतो, तो म्हणजे माझ्या कौसल्य मातेचा आवाज येत होता. सुमंतांनी घोडा घेऊन गेले आणि हळूच आपल्या महालामध्ये निघून चाललेले आहेत. परंतु कौसल्य मातेने आवाज देवा, सुमंता, अरे सुमंता थांब ना. अरे माझ्या राघवाला नाही आणलंस का रे तू? माझ्या राघवाला का नाही आणलंस? सुमंताने सुमंताला आवाज दिल्यानंतर थांबावं, नाही आणलं. सुमंताचा तोंडातून शब्दही नाही निघत, परंतु घोड्यानेच हलगत मान हलवावी. ती आई असते. ज्या वेळेस आला नाही राघव माझा रिटर्न, हे ऐकल्यानंतर त्या कौसल्य मातेचे अश्रू इतके अनवार झाले आले, कोसळून रडू लागलेली आहे कौसल्य माता. पण माता रडते, राघवा, त्या माझ्या राघवाने काही खाल्लं का रे? खाल्लं का पिलं का? काळजी करणारी आई असते बघा. ती आई काळजी करत होती. सुमंता, अरे माझ्या राघवाने काही खाल्लं का? सुमंताने म्हणावं, आई आज 3 दिवस झाले तरी राघव नंदन काही खाल्लं नव्हतं. त्या आईला खूप दुःख झालं, आईला खूप दुःख झालेलं होतं. परंतु बघा, बापही असा असतो. ज्या वेळेस आई फक्त रडत होती, परंतु राम वनवासाला निघून गेल्यानंतर अवघ्या 6 दिवसात आपला प्राण त्यागावा, तोही बाप आपल्याला विसरता येणार नाही. माय बापाची एवढं मोठं प्रेम आपल्यावरती असतं, ते आयुष्यभरात आपण कधीच विसरू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल एवढं मोठं मायबापाचं प्रेम असतं, ते कधीच आपण विसरू शकत नाही. कारण ज्यावेळेस ज्ञानेश्वर माऊली, मुक्ताई, सोपानदेव, निवृत्तीनाथ ज्यावेळेस या मुलांना मुंजी बंधनाचा माळ या समाजामध्ये नव्हता, मुंजी बंधन या समाजामध्ये त्यांना स्थान नव्हतं, परंतु आपल्या लेकरांना कुठेतरी समाजामध्ये स्थान भेटावे ही इच्छा आई वडिलांची असते. आपल्याला कितीही त्रास झाला तरी चालेल, पण आपल्या मुलांना समाजामध्ये मान सन्मान मिळाला पाहिजे ही अपेक्षा आई वडिलांची असते. आणि तीच अपेक्षा विठ्ठल पंतांची आणि रुक्मिणी माताची होती. या आशेने विठ्ठल पंत पैठणला गेले आणि धर्मसभेमध्ये त्यांना सांगण्यात आलं, धर्मसभेत सांगण्यात आलं की तुमच्या मुलांना न्याय पाहिजे असेल, तुमच्या मुलांना समाजामध्ये मान पाहिजे असेल, तर तुम्हाला देहांत प्रायश्चित्त करावा लागेल.
देहांत प्रायचित्त शब्द कानावर पडताच पायाखालची जमीनच विठ्ठलपंतांच्या सरकली हो. परंतु काय करणार, लेकरांसाठी देहांत प्रायचित्त करायलाही तयार झाले. घरी आले तर बघितलं रुक्मिणी माता वाटच बघत होत्या. आणि सांगा ना हो धर्मसभेमध्ये काय सांगितलं, सांगा ना हो धर्मसभेमध्ये काय सांगितलं. विठ्ठलपंत म्हणे सांगू मुलांना गोडधोड जेवू घाल. सांगेल त्यांना माहिती आहे आता जर रुक्मिणीला सांगावं तर रुक्मिणी रडेल लेकरांसमोर आणि लेकरांना वाईट वाटेल. मुलांना गोडधोड करून खाऊ घालावं आणि विठ्ठलपंतांनी म्हणावं लेकरं झोपी गेली आहे. विठ्ठलपंतांनी म्हणावं आपल्याला देहांत प्रायचित्त करावं लागले. आपल्या लेकरांना समाजामध्ये मान मिळवून द्यायचा असेल, त्यांना स्थान मिळवून द्यायचं असेल तर आपल्याला देहांत प्रायचित्त करावं लागेल. असं म्हणताच रुक्मिणी मातेचा अश्रू वाहू लागले. शांत बसा. रुक्मिणी मातेच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. कसं जायचं व सोडून, एवढीशी मुक्ताई आहे. सोपाना माझा लहान आहे, ज्ञानोबा थोडासा मोठा आहे, निवृत्ती त्याकून मोठा आहे, परंतु एवढ्या लेकरांना सोडून कसं जायचं हो. त्या रुक्माई रडू लागले. इतका अश्रू अनावर झालेला आहे. पण आपल्याला देहांत प्रायचित्त करायला जावं लागेल. विठ्ठलपंतांनी म्हणावं दरवाजाजवळ जावं मागं यावं. पुढे जाईल तिला आई कशी म्हणावं, लेकरांना सोडून पुढे जाईल तिला आई कशी म्हणावं. ती रुक्मिणी माता दरवाजापर्यंत जायची आणि पुन्हा मागे यायची. मुक्ताईच्या चेहऱ्यावरून हात फिरवायची आणि गोड पापा घ्यायची. माझं लेकरू खूप लहान आहे, माझं लेकरू खूप लहान आहे. सोपानाजवळ जावं, चेहऱ्यावरून हात फिरवावं. माऊलींजवळ जावं, चेहऱ्यावरून हात फिरवावं. निवृत्ती माझ्या लेकरांची काळजी घे रे, तू मोठा आहेस, लेकरांची काळजी घे असं म्हणावं. दुःख अश्रू इतके अनवार झालेले आहे, काय करावं. अहो ती माय कसली लेकरांना सोडून जाईल. ती घरात असणाऱ्या विठ्ठलाच्या मूर्ती जवळ जायची आणि ढाय मोकळून रडायची. ए भगवंता तूच यांचा माय बाप आहे रे. आता आम्ही सोडून जाणार आहोत, आम्ही या जगात नसणार आहोत. आम्ही ज्यावेळेस या जगात नसणार आहे तूच यांचा मायबाप होय रे, यांची काळजी तूच घे रे. कारण माझी मुक्ता खूप लहान आहे. ज्यावेळेस सकाळी उठेल आई आई आवाज देईल त्यावेळेस या जगामध्ये आई नसेल रे, त्यावेळेस या जगामध्ये आई नसेल. माझ्या मुक्ताईला माझ्याशिवाय करमत नाही. रुक्माईनं म्हणावं. विठ्ठलपंतांचे अश्रू अनावर झालेले आहे. दोघही ढाय मोकळून रडताय. रडत असताना प्राण त्यांचा कासावीस झालेला आहे. कासावीस प्राण मन तळमळे, कासावीस प्राण मन मुक्ता माझी ज्ञान माझा माऊली
म्हणत आहे, ए विठ्ठला तुझे यांचा मायबाप होय रे, तुझे यांचा मायबाप होय. विठ्ठल पंताने विचार केला, खूप वेळ आपण घरामध्ये थांबलो तर ही देहांत प्रायचित्त करायला तयार होणार नाही. विठ्ठल पंताने रुक्मिणीचा हात धरावं आणि चल म्हणावं. रुक्मिणीने म्हणावं, एकदाच माझ्या मुक्ताईकडे जाऊन येऊ द्या. मुक्ताईकडे जावं, परत दरवाजाकडे यावं, वळून बघावं. विठ्ठल पंतांनी हात पुढे धरून घेऊन गेलेले आहे आणि देहांत प्रायचित्त केलेलं आहे. ते एकमेव आपल्या लेकरांना समाजामध्ये स्थान भेटावं म्हणून देहांत प्रायचित्त या मायबापांनी केलेलं आहे. एवढं मोठं प्रेम जगामध्ये कोणीच करू शकत नाही. ते म्हणजे मायबाप असतात, ते मायबाप असतात. आईसारखं प्रेम आणि वडिलांसारखं प्रेम या जगामध्ये कुणीच करू शकत नाही. म्हणून तर त्यांचा इतका भार या जगामध्ये कुणीच वावरू शकत नाही. ते अभंगाच्या 3ऱ्या चरणात. पोटी पोटी भारवाहे, 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 पोटी पोटी भारवाहे. पोटी भारवाहे त्याचे सर्व सोयी साय, सर्वस्व हे साय. पोटी पोटी भारवाहे ऐसे कळवळ्याची जाती, ऐसे कळवळ्याची जाती, ऐसे कळवळ्याची जाती. पोटी भारवाहे त्याचे सर्वस्व हे साय, पोटी भारवाहे त्याचे सर्वस्व हे साय, त्याचे सर्वस्व हे साय. पोटी पोटी भारवाहे पोटी कळवळाची जाते, ऐशी कळवळाची जाते. पोटी भारवाई त्याचे सर्वस्व साई. माय 9 महिने 9 दिवस आपल्या लेकराचा भार आपल्या पोटामध्ये वागवत असते. एखाद्याच्या पोटाला दगड बांधा, 9 तास वागवून ठेवा बरं, जमेल का? वागवता येईल का? परंतु ती माय 9 महिने 9 दिवस पोटावरती भार वागत असतील, ती माय असते बरं का. परंतु ती माय पण चांगली असायला हवी. माय अशी असायला हवी की तिनं आपल्या लेकरावर चांगले संस्कार घडवायला हवे. बघा, माय सांगून जाईल तुम्हाला. आजकाल आपल्याला डोळे लागले, अय बायानो समोर लक्ष द्या. आजकाल आपल्याला डोळे लागले विचारलं तर आपल्याला वाटतं चिंच खावी, आंबा खावं, बोर खावं, गुलाबजाम खावं, काही काही आणून खावं, आईस्क्रीम खावं, असं वेगवेगळं वाटत असतं. वाटतं की नाही? बोलत नाही काय? वाटतं. परंतु माझ्या राजमाता जिजाऊंना जेव्हा डोळे लागले ना, त्यांना विचारावं. ज्यावेळेस शहाजी राजांना युद्धासाठी जायचं होतं, अरे आता जिजामाता गर्भवती आहे, यांना सुखरूप ठिकाणी कुठे ठेवायचं, तर त्यांना शिवनेरीवरती ठेवण्यात आलं आणि शिवनेरीवरती ठेवलं. परंतु तिथं त्यांना विचारण्यात आलं, राजमाता जिजाऊ तुम्हाला कोणते डोळे लागले, म्हणजे तुम्हाला काय खाऊ घालू? तर राजमाता जिजाऊंना जेव्हा विचारलं तेव्हा त्यांनी रागीट स्वभावामध्ये उत्तर दिलं, मला अशा खाण्याच्या गोष्टींचे डोळे लागले नाहीत, मला डोळे कशाचे लागलेत? मला असं वाटतं घोड्यावरती टाप मारावी, मेणामधली तलवार काढावी आणि शत्रूचा नायनाट करावा, असे डोळे मला लागलेले आहेत. या सह्याद्रीच्या पर्वतांमध्ये माझा घोडा घेऊन फिरावा आणि हिंदवी स्वराज्य निर्माण करावं, याचे डोळे मला लागलेले आहेत. असे डोळे राजमाता जिजाऊंनी सांगावं. त्याला माय तशी असावी बरं का.
म्हणून माय जर चांगली असेल तर मुलगा देखील स्वराज्य घडवून दाखवतो. आई त्या मुलाकडून वचन घेत असते. बघा, दिले वचन महासाहेबा, दिले वचन महासाहेबा, वचन पूर्ण करी हो. माझा राजा हो, शिवबा राजा हो, बसला घोड्या. माझा राजा हो, शिवबा राजा हो, बसला घोड्यावरी. दिले वचन महासाहेबा, वचन पूर्ण करी हो. दिले वचन महासाहेबा, वचन पूर्ण करी हो. शिवराजा हो, बसला घोड्यावरी. शिवराजा हो, बसला घोड्यावरी. शिवराजा हो, बसला घोड्यावरी. अठरापगड जाती 16, सारा समाज केलाय गोळा. अठरापगड जाती 16, सारा समाज केलाय गोळा. अठरापगड जातीचा समाज केला गोळा. अठरापगड जाती सोडा समाज केला गोळा. स्वराज्यावर ठेवून डोळा, स्वराज्यावर ठेवून डोळा, एक चरणी ठेवील माता. प्रथम पाहिले हो, प्रथम पाहिले जिजाऊ चरणावरी हो. माझा राजा हो, बसला घोड्यावरी. शिवराजा हो, बसला घोड्यावरी. शिवराजा हो, बसला घोड्यावरी. बघा, आई तशी असायला हवी, वडील तसे असायला हवे, जेणेकरून आपल्या मुलावरती संस्कार चांगले घडावे. आजकाल आपण समाजामध्ये भरगटत चाललेलो आहोत. आपल्याला माय कळाना, बाप कळाना, परंतु तुम्हाला सांगेल, माय बापाच्या सेवेमध्ये खूप मोठं फळ आहे बरं का. माझ्या संतांनी म्हणावं, माय बाप केवळ कासी त्याने नाही. माय बाप केवळ कास, चरण जावे तीर्थास. चरण जावे तीर्थास. चरण जावे तीर्थास. माय बाप केवळ कासी, चरण जावे तीर्थास. चरण जावे तीर्थास. चरण जावे माय बाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थासी. माय बापच हे काशी क्षेत्र आहे. इतर तीर्थांना आपण फिरण्यापेक्षा मायबापांची सेवा करा, त्यातच आपल्याला सगळं पुण्य आहे. पण आपण उलट करतो, माय बापाची सेवा सोडून देतो आणि इकडे तिकडे तीर्थाला फिरत असतो. ते न करता मायबापांची सेवा करा, सगळं पुण्य तिथेच भेटेल. बघा, पुंडलिक एवढा दुष्ट प्रवृत्तीचा वागायचा, पत्नीचं ऐकून आपल्या आई वडिलांना घराच्या बाहेर काढून दिलं. परंतु घराच्या बाहेर काढून दिल्यानंतर आई वडील काय करणार? जगासंग आई वडील लढू शकतात, पण मुलाबरोबर नाही लढू शकत. आई वडील असतात ना, ते नाही लढू शकत. घराच्या बाहेर काढून दिले, निघून गेले. परंतु काही दिवसांनी पुंडलिकाच्या पत्नीनं म्हणावं, आता माझं बाळणपण जवळ आले, तुमच्या आई वडिलांना घेऊन या. आई वडिलांना आणायला सांगितलं, तेव्हा भक्त पुंडलिक निघाले आणि ज्यावेळेस एका रात्रीच्या समयी आश्रमात थांबलेले आहे. ते आश्रम होतं कुरकुट स्वामींचं. आणि तिथे आश्रमात थांबल्यानंतर 3 मलिन स्त्रिया जिथे आल्या, त्या मलिन स्त्रियांनी आश्रमात गेल्या आणि बाहेर शुद्ध होऊन चांगल्या स्त्रिया बनून बाहेर आल्या. या कुरकुट स्वामींनी याने पुंडलिकाने हे दृश्य बघितलं. या 3 स्त्रिया कोण आहे त्यांना जाऊन विचारलं, तुम्ही कोण? त्यावेळी त्यांनी सांगितलं, आम्ही गंगा यमुना सरस्वती आहे. मग इथे गेल्यावर का तुम्ही आधी मलिन गेले ना, आता शुद्ध होऊन बाहेर आल्या? त्या म्हणाल्या, जगाचं पाप धुण्याचं काम आम्ही स्त्रिया करतो, आम्ही नद्या करतो, परंतु आमचं पाप धुण्याचं काम या आश्रमात होतं, या कुरकुट स्वामींच्या आश्रमात होतं.
मग आहे तरी काय असं या कुरकुट स्वामींच्या आश्रमामध्ये? त्यावेळेस ते म्हणाले, आम्ही नाही सांगत, तूच जाऊन बघ. ज्यावेळेस कुरकुट स्वामींना विचारलं, या पुंडलिकाने विचारलं, अहो असं काय करता तुम्ही? एका सप्ताहाला मदत करता का दिंडीत जाता का कोणता मंत्र उच्चार आहे तुमच्याकडे? त्यांनी या नद्या मलिन झालेल्या स्त्रिया शुद्ध होऊन बाहेर गेल्या. कुरकुट स्वामींनी सांगावं, यातलं मी काहीच करत नाही, फक्त एकमेव माझ्या मायबापाची सेवा करतो. कोणाची? मायबापाची सेवा करतो. याचं फळ आहे पुंडलिकाचे डोळे उघडले. पुंडलिक आई वडिलांच्या शोधात निघालेला आहे. ज्यावेळेस एका मंदिराजवळ गेला, आई आणि वडील तिथे बसलेले होते. बघितलं, त्या भिंतीच्या आड उभा राहिला आणि आई वडिलांच्या गप्पा ऐकत होता. आई म्हणत होती, अहो आज मला माझ्या पुंडलिकाची खूप आठवण येते, हो खूप आठवण येते. असं वाटतं आज माझा पुंडलिक मला भेटायला येईल. वडिलांनी म्हणावं, अगं त्याने आपल्याला घराच्या बाहेर काढलं आणि त्याचीच तुला आठवण येते. आईनं म्हणावं, लेकराने मांडीवर घाण केली म्हणून काय मांडी आपण कापून टाकत नाही, आपलंच लेकरू आहे ते. पण मला पुंडलिकाची खूप आठवण येते. आणि दोघंही पांडुरंगाकडे विनंती करताय, आमचं पिकलं पान झालेलं आहे, आमचं पिकलं पान कधी गळून जाईल सांगता येत नाही, परंतु आमच्या पुंडलिकाला सुखी ठेव. बघा, ज्या मायबापांना घराच्या बाहेर काढलेलं आहे ना, तेच मायबाप म्हणतात की आमच्या पुंडलिकाला सुखी ठेव. असे मायबाप असतात. आणि पुंडलिकाने पुढे यावं, आई वडिलांची क्षमा मागावी, आई वडिलांना घेऊन जावं आणि इतकी आई वडिलांची सेवा करावी, इतकी आई वडिलांची सेवा करावी की साक्षात भगवंताला तिथे यावं लागलं. पुंडलिके काय केले? परब्रह्म उभे केले. त्या पुंडलिकाची कीर्ती एवढी झाली की साक्षात भगवंताला सुद्धा हेवा वाटावा आणि साक्षात भगवंताने सुद्धा तिथे भेट देण्यासाठी यावं. एवढी मोठी मायबापाच्या सेवेचं फळ आहे. धन्य माता पिता तयाची या, धन्य माता पिता तयाची या, धन्य माता पिता तयाची या, धन्य माता पिता तयाची या. आपुली आईता, आपुली आईता, आपुली आईता जसे जागता. हे आपुली आईता, आपुली आईता, आपुली आईता जसे जागता. आपुली आईता, आपुली आईता, आपुली आईता जसे जागता. हे आपुली आईता, आपुली आईता, आपुली आईता जसे जागता. धन्य माता पिता तयाची या, धन्य माता पिता तयाची या. आपुली आईता, आपुली आईता, आपुली आईता जसे जागता. आपुली आईता, आपुली आईता, आपुली आईता जसे जागता. आपुली आईता, आपुली आईता, आपुली आईता जो असे जगता. आपुली आईता, आपुली आईता, आपुली आईता जो असे जागता. आपुलिया हिता ऐसे जो जागता. धन्य माता पिता तयाची या. जो आपल्या हितासाठी जागा आहे, माता पित्यांच्या हितासाठी जागा आहे, तो खरा धन्य आहे. खरं तर जीवन जगत असताना खूप काही करण्याची गरज नाही, फक्त माय बापाची सेवा करा. आणि ज्या भगवंताने आपल्याला या मृत्यू लोकामध्ये पाठवले ना, त्या भगवंताचं नामस्मरण करा. चला तर मग सगळ्यांनी एकदा हात वरती करूया आणि त्या भगवंताचं चिंतन करूया. हरी जय जय, हरी जय, हरि जय जय, हरि जय जय, हरी जय जय, हरी जय, हरि जय 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 जय, हरी जय जय, हरी जय जय, हरी 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 हरि जय जय, हरी जय जय, हरी जय
विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये बघा समोर लक्ष आहे. 5 मिनिटं लक्ष द्या. बडबड बंद करा. दोन जण थांबा बाकीचे चला. टोपी टाळले ना ते उपरणं नंतर घाला. 5 मिनिटं खाली बस. खाली बस. नंतर खाली बस. नंतर 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 बसा खाली 2 मिनिटं. विठ्ठल विठ्ठल आज या इंगळे परिवारातून ज्या मातोश्री गेलेल्या आहेत, 1 वर्ष पूर्ण झालेले आहे. त्या आईची उणीव आपल्या सगळ्यांना जाणवत असेल. तिची माया प्रेम वात्सल्य क्षणाक्षणाला आपल्याला आठवत असेल. जोपर्यंत आईची माया आहे ना, माया अशी असते ती उरत नाही आणि सरत नाही अशी असणारी आईची माया असते. परंतु बघा, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, आईबद्दल कितीही वर्णन केलं तरी कमी आहे आणि ते अपुरं पडणार आहे. कधी संपणारच वर्णन नाही. आईची मायाच एवढी मोठी आहे. 5 मिनिटं शांत बसा. बघा, लासलगाव येथे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपलं जय जनार्दन अनाथ विद्यार्थी वृद्ध आश्रम तिथे आहे. तसेच गोशाळा आहे. या अनाथ आश्रमामध्ये अनाथ मुलं होऊन कुठून येतील सांगता येणार नाही. कारण कुणी रेल्वे स्टेशनवर सोडलेलं असतं, कुणी पोलीस स्टेशनकडून आलेलं असतं, कुणी गावकरी आणून सोडतं. जिथे कुठून फोन येईल तिथे आम्हाला घ्यायला जावंही लागतं. परंतु लेकरं कुठून अनाथ होऊन येतील हे सांगता येणार नाही. कोणावर कोणता प्रसंग येईल हेही सांगता येणार नाही. तरीही हे सांभाळण्याचं काम आमचे आदरणीय परमपूज्य वासुदेव नंदगिरी बहुरूपी बाबा करतात. त्याचबरोबर आश्रमाचे सचिव गुंजा सर करतात आणि मी देखील करते. सांगायचं एकच आहे, मुलं अनाथ होऊन कुठून येतील सांगता येणार नाही. एवढं मायबापावरती कीर्तन केले हे कशासाठी माहिती का? याच्यातून एक जरी कुटुंब सुधारलं आणि त्याने मायबापाची सेवा केली तर माझं कीर्तन सफल झालं असं मी समजेल. याचं कारण हे आहे की आपल्या लासलगाव येथे वृद्ध आश्रम आहे. या वृद्ध आश्रमामध्ये वृद्ध जे आहे प्रत्येकाची कथा वेगवेगळी आहे. प्रत्येक जण काही ना काही दुःख सांगत असतं. ज्याला मूलबाळ नाहीये तो म्हणतो मला मूलबाळ नाही येतच मी सुखी आहे. पण काहींना मूलबाळ असून देखील सांभाळत नाही. काहींना 4 मुलं असून सुद्धा वडिलांना सांभाळत नाही, आईला सांभाळत नाही. हे कुठेतरी दुःख वाटण्याची घटना आहे. ज्या भूमीमध्ये मातृदेव भव पितृदेव भव अशी मातृतुल्य पितृतुल्य मानणारी जी भूमी आहे त्या भूमीमध्ये वृद्धाश्रम खोलली जावेत ही खूप मोठी दुःखांतित घटना आहे. कुठेतरी आपले संस्कार बदलत चाललोय, आपण कुठेतरी बदलत चाललोय याची कदापिही जाणीव आपल्याला होत नाही. पण एकच सांगेल, माय बाप हे सर्व तीर्थ आहे. आपलं किती मोठं घर बांधलेलं असेल, घर म्हणजे आपलं मंदिर आहे आणि या मंदिरात माय बाप जर नसतील तर मंदिर सुनं आहे. सुनं आहे. आज या घरातून माय नाहीये, बाप नाहीये, या घरामध्ये किती लोक आले तरी घर भरेल दिसत नाही.
एकमेव ते वृद्ध माणसं घरात असले तर घर भरून दिसतं. कुणी येऊ द्या, पहिलं कोणाजवळ बसायला जाणार? वृद्धांजवळ बसायला जाणार. अरे त्यांच्याशिवाय घर भरलेलंच दिसत नाही आणि त्यांना आपण वृद्धाश्रमात टाकतोय. किती बदललोय आपण. नका टाकू वृद्धाश्रमात. अरे त्या माईनं आपल्याला दूध पाजलं असेल म्हणून तिच्या दुधाचे उपकार तरी फेडा. ज्या बापाने आपल्याला बोट धरून चालायला शिकवलं असेल ना, म्हणून त्या बापाचे उपकार तरी फेडा. अरे काही काही तर असे म्हणतात, आमच्या बापाने कुठे आम्हाला इस्टेट दिली, कुठे आम्हाला संपत्ती दिली, दिली तर त्यालाच. उत्तर त्यांचे एवढे भारी असतात. परंतु तुम्हाला एक सांगेल, त्या माय बापाने इस्टेटीसाठी तुम्हाला जन्माला घातले नाही. ही सुंदर जग तुम्हाला दाखवलंय ना, ही सृष्टी तुम्हाला दाखवली ना, जगायला सुंदर प्रमाणे तुम्हाला भेटतंय ना, म्हणून त्या मायबापाचे उपकार माना, म्हणून त्यांना सांभाळा. एवढंच सांगेल. मायबापाची सेवा करा, कारण वेळ भरपूर झालाय. आणि विशेष म्हणजे आपल्या हिंदू धर्माचं पावित्र्य म्हणजे आपली गोमाता. त्या गोमातेची आपण सेवा करा. जी गाय आपण सांभाळतो ना, इथे भरपूर आता गायी पाळणारे आहेत, शेतकरी वर्ग आहे, म्हणून सांगेल, ज्या गायीमध्ये आपण 33 कोटी देवांचं वास्तव्य मानतो की नाही? 33 कोटी देवांचं वास्तव्य मानत असतो. आपल्या इकडे दशक्रिया विधी आहे आणि दशक्रिया विधीच्या दिवशी पिंडाला कावळा शिवला नाही तर नैवेद्य कोणाला देतो? गाईला देतो. आपल्या घरामध्ये सण उत्सव आहे, नैवेद्य कोणाला देतो आपण? गाईला देतो. याचं कारण एक आहे की गाईला नैवेद्य दिला तर सगळ्या देवांना नैवेद्य अर्पण झाल्यासारखं आपण समजतो. बरोबर आहे की नाही? मग माझा प्रश्न तुम्हाला आहे, ती गाय वासरं द्यायची बंद झाली, दूध द्यायचं बंद झाली, मग तिच्यातले 33 कोटी देव जाता कुठे? हा प्रश्न कधी आपल्याला पडतही नाही आणि आपण पाडूनही घेत नाही. कारण ज्या गायीमध्ये 33 कोटी देवांचं वास्तव्य मानतो ना, सरते शेवटी आपण थोड्याशा पैशासाठी ती गाय आपण विक्रीसाठी काढतो. विक्रीसाठी काढतो. दूध देणारी गाय नसली, वासरं देणारी गाय नसली, तिचे पैसे किती येतात? थोडेसे पैसे येतात. पण मी तुम्हाला सांगून जाईल, त्या गायीचं दुःख मी तुम्हाला सांगून जाईल. ती गाय आपल्याला म्हणते, थोड्याशा पैशांसाठी बाळा मला विकू नकोस, थोड्याशा पैशांसाठी मला विकू नकोस, थोड्याशा पैशांसाठी तुझा धर्मही तू गहाण ठेवू नकोस. ती गाय म्हणत असते. ती गाय म्हणते, ऐका ना बाळा, तू मला थोड्याशा पैशांसाठी जरी विकलं ना, तर ते मला काय करतील पुढे ऐक ना. मला नेऊन 7-8 दिवस उपाशी ठेवतील आणि उपाशी ठेवल्यानंतर मला मशनरीत घालतील आणि मशनरीत घातल्यानंतर बघ माझे रक्त रक्त उडेल, माझे हाड वेगळे करतील, माझं मांस वेगळं करतील, मला असंख्य वेदना होतील, असंख्य त्रास होईल, तेव्हा मी कोणाला माय म्हणू रे? ती गाय म्हणते, तेव्हा मी कोणाला माय म्हणू रे? अरे बाळा ऐक ना, तुझ्या बोटाला थोडंसं जरी लागलं ना, तू आई ग म्हणतो, तू आई ग म्हणतो. ती गाय म्हणत असते, ऐक ना बाळा, मला विकू नकोस, मला तुझ्याच इथे मरण येऊ दे. ऐक ना, तुझ्या गोठ्यावरती मला मरण येऊ दे. तुला एक वेळ चारा टाकता आला तर टाक रे, नाहीतर उपाशी ठेव रे. पाणी पाजता आलं तर पाज रे, नाहीतर उपाशी ठेव रे. पण मला तुझ्याच गोठ्यावरती मरण येऊ दे, पण मला तुझ्याच गोठ्यावरती मरण येऊ दे. ती गाय म्हणत असते. ऐक ना बाळा, तुझ्याच गोठ्यावरती मरण आल्यानंतर तुझ्याच शेतामध्ये खड्डे खण आणि त्या खड्ड्यामध्ये पुरताना मला तुझी माय म्हण रे, मला तुझी माय म्हण रे. ती गाय म्हणत असते. ती गाय म्हणते. म्हणून त्या गायीचे कधी उपकार फेडायचे नाही. अरे आपल्या माईनं आपल्याला 1 वर्ष दूध पाजलं असेल, 2 वर्ष दूध पाजलं असेल, परंतु आयुष्यभर दूध पाजणारी ती गाय असते. म्हणून त्या गायीचे उपकार आपण कधी विसरायचे नाही आणि त्या गायीला कधी विसरते शेवटी विकायचं देखील नाही. कळकळीने सांगते का, आजही आपल्या आश्रमामध्ये जवळजवळ 40-45 गायी आहे, सगळ्या खाट्या गायी आहे. या सांभाळण्याचं काम आपण करतो. तर या गायी अशाच सोडून आणलेल्या, कुणी सोडलं, आता दूध देत नाही, ही गायी विकायला काढली, अशाच गायी तिथे आहे आपल्या का सांभाळणाऱ्या गायी. तळमळ वाटते म्हणून तुम्हाला सांगते की गायी आपली ती माई नंतर सांभाळणारी गायी असते. त्या गायीची सुद्धा उपकार आपण कधी विसरू नये, म्हणून ती गाय सांभाळा एवढंच सांगेल. आणि आश्रमाची दानपेटी इथे आहे, कारण आपल्या आश्रमाला कुठूनही वरून मदत येत नाही. आपल्या
आश्रम हे दानावर चालतं आणि ही दानपेटी इथे ठेवलेली आहे. यथाशक्तीनं ज्याला आश्रमासाठी मदत करता आली त्याने मदत करावी. आणि या कीर्तन रूपी सेवेसाठी ज्यांचं खास करून योगदान होतं असे आमचे माऊली महाराज शिंदे यांनी मला ही कीर्तन सेवा दिली. आणि विशेष म्हणजे सदैव जिथे जाऊ आम्ही कीर्तनाला तिथे आमच्याबरोबर तेच असतात. म्हणून जोराच्या टाळ्या होत्या. आज त्याचबरोबर राहुल महाराज देखील आहे गायनासाठी. त्यांनी भरभरून साथ दिली, त्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. आणि त्याचबरोबर आमचे ज्ञानेश्वर माऊली आहे. सगळे आश्रमी विद्यार्थी इथे उपस्थित आहे. विनेकरी बाबांचे मनापासून धन्यवाद. आणि आमचे वायरमॅन बाबा पखवादवाले स्वप्नील दादा मलिक आज ते ड्युटी सोडून इथे आले, त्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करा. टाळ्या वाजवा एकदा जोराच्या. आणि ज्यांनी खरं आज सिस्टीमचा आवाज एकदम न सांगताही छान प्रकारे दिला असे आमचे असणारे जनार्दन बाबा, कारण नावातच मोठी ताकद आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या. आणि हे कीर्तन तुम्हाला आत्ता ऐकायला भेटलं आणि नंतर पण ऐकायला भेटणारे असे आमचे चॅनलवाले स्वर ज्ञानी या चॅनलचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. कारण दादा संप्रदायामध्ये आहे, भजन गायन हे सगळं ते करतात आणि त्याचबरोबर शूटिंगचं कामही करतात. जिथे कीर्तन असेल तिथे जाऊन शूटिंगचं काम करतात. खरं तर त्यांच्यासाठी जोराच्या टाळ्या होऊ द्या. आपल्या या वारकरी संप्रदायाला जिवंत ठेवण्याचं काम हे शूटिंगवाले ठेवत असतात. म्हणून आज त्यांच्या मनापासून ऋण व्यक्त करते आणि इंगळे परिवाराचे मनापासून ऋण व्यक्त करते. आणि भगवंत चरणी एकच प्रार्थना करूया, आज या आजींना भगवंताजवळ चांगली जागा भेटो अशीच सदिच्छा व्यक्त करूया, अशीच आदरांजली व्यक्त करूया. आणि इथेच आपल्याला सेवेला पूर्णविराम देण्या अगोदर चाल होईल आणि मग सेवेला पूर्णविराम होईल. तुका म्हणे माझे, 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 संतावरी मोजे, तुम्हा संतावरी मोजे, ऐसे कळवळाची जाते, ऐसे कळवळाची जाते, तुम्हा संतावरी मोजे, तुम्हा संतावरी मोजे, ऐसे कळवळ्याची जाती, ऐसे कळवळ्याची जाती, करे लाभा 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 करे लाभाविन वृद्ध करे लाभा, करे लाभा, करी लाभा विन प्रीती, करी लाभा विन प्रिय, ऐसे कळवळाचे जाते, ऐसे कळवळाचे जाते.